नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती। विधवा महिला भगिनी तुम्ही असाल, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा दिव्यांग बांधव असाल, तुम्हा सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता जूनमध्येच वाटप, त्याचबरोबर DBT पोर्टल लवकरच सुरू, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनल, जेणेकरून तुम्हाला या योजनेच्या सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळत राहतील। चला मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया या योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी सर्वात अगोदर तर जे निराधार योजनेतील विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांकडून वारंवार एकच प्रश्न विचारला जात आहे की आम्हाला जूनचा हप्ता कधी मिळणार आहे। जूनचा हप्ता कधी मिळणार आहे, कारण दिव्यांग बांधवांना हा हप्ता वितरित झालेला आहे, मात्र आमच्या खात्यामध्ये आणखीनही अनुदान जमा झालेलं नाही। मग आम्हाला नेमका हप्ता कधी जमा होणार आहे पहा। आता या संदर्भात तर माहिती आहेच, परंतु दिव्यांग बांधवांचा एक मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे काय, तर जुलै महिन्याचा हप्ता जूनमध्येच वाटप होणार। जूनचा हप्ता मेमध्ये आला आहे आणि त्या नियमानुसार आता जुलैचा हप्तासुद्धा या महिन्यात म्हणजे जूनमध्ये येणं अपेक्षित आहे। परंतु थांबा, थोडं धीर घ्या। या ठिकाणी पहा, आपल्याला या अगोदर काय होतं, महिन्याच्या एंडिंगपर्यंत वाट पाहावी लागत होती, तरी पण वितरण होत नव्हतं। परंतु या योजनेमध्ये आता मोठा बदल झालेला आहे, विशेष करून दिव्यांग बांधवांसाठी। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सेपरेटीकरणामुळे किंवा वेगळं केल्यामुळे तो विभाग काय होत आहे, लवकर हप्ता वितरित केला जात आहे। आणि मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जूनचा हप्ता वितरित झालेला आहे, त्यामुळे आता दिव्यांग बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे जुलैच्या हप्त्याची। पण या ठिकाणी तुम्हाला सांगायचं असं आहे की जूनचा हप्ता फक्त दिव्यांग बांधवांना वितरित केलेला आहे, इतर लाभार्थ्यांना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर लाभार्थ्यांना मात्र हा हप्ता आणखीन आलेला नाही। त्यामुळे घाई करू नका, अजिबात घाई करायची नाही। आत्ता सध्या तुम्हाला माहीत असेल, आपली जी साईट आहे संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती अशा पद्धतीची नोटीस तुम्हाला दिसत असेल। अत्यंत महत्त्वाची ही नोटिफिकेशन आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे सूचना दिलेली आहे त्यांनी, संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि अशा एकूण 72 योजना सद्यस्थितीला अनुपस्थित आहेत, म्हणजे त्या योजनेचं कोणतंही काम सुरू नाही, या योजनेचं अनुदान वाटप होणार नाही। पहा, हे DBT पोर्टल आता कधी सुरू होणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती आहे। पहा, बऱ्याच ठिकाणी अशाही अफवा येत आहेत की DBT पोर्टल 10 तारखेला सुरू होणार आहे, DBT पोर्टल 12 तारखेला सुरू होणार आहे, DBT पोर्टल 13 तारखेला सुरू होणार आहे। तर पोर्टलवरती जी नोटीस लावलेली आहे, जी सूचना लावलेली आहे, त्या सूचनेवरती, त्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे पोर्टल 15 तारखेपर्यंत बंद असणार आहे। 15 तारखेपर्यंत यावरती काम सुरू असणार आहे आणि यामुळे स्पष्ट होत आहे की 15 तारखेपर्यंत कुठलाच हप्ता, ना जूनचा ना जुलैचा तर सोडाच, परंतु जूनचा हप्तासुद्धा वितरित केला जाणार नाही। आणि दिव्यांग बांधवांना सांगायचं आहे मला की जुलैच्या हप्त्याची अजिबात घाई करायची नाही। सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता आल्याशिवाय जुलैचा हप्ता वितरित केला जाणार नाही। आता पोर्टल सुरू होण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे इतके दिवस तुम्ही थांबला आहात, आणखीन 2-4 दिवस थांबायला काहीच हरकत नाही। जर समजा पोर्टल अगोदर सुरू झालं तर तुम्हाला मी कळवणार आहे। त्याचबरोबर या वितरणासंदर्भात कोणतीही अपडेट आली तर ती तुम्हाला जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असणार आहे आणि यासाठी सांगितलं होतं की सबस्क्राईब करून ठेवा। ही माहिती, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। आता इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।